पूछो, हम ज्ञान की खुशबू फैलाने वाले खुशबूदार फूल बने हैं। सदा अच्छी खुशबू फैलाते रहो। प्रश्न, किन बच्चों की अवस्था बहुत मस्त रहती है? गैलप करने का आधार क्या है? उत्तर, जो अच्छे अच्छे फूल हैं, जिनकी बुद्धि में ज्ञान का मंथन चलता रहता है, उनकी अवस्था बहुत मस्त रहती है। जो अच्छे अच्छे फूल हैं, जिनकी बुद्धि में ज्ञान का मंथन चलता रहता है, उनकी अवस्था बहुत मस्त रहती है। ज्ञान और योग की शिक्षा दे खुशबू फैलाने वाले बच्चे बहुत प्रफुल्लित रहते हैं। गैलप करने का आधार है सच्चे परवाने बनना। माया के तूफानों से सदा बचकर रहना, श्रीमत पर चलते रहना है। ओम शांति। परवाने कहो या फूल कहो, बात एक ही है। बच्चे समझते हैं हम सचमुच परवाने बने हैं या फेरी लगाकर चले जाते हैं, क्षमा को भूल जाते हैं। हर एक को अपने दिल से पूछना है कि हम कहां तक फूल बने हैं और ज्ञान की खुशबू फैलाते हैं। अपने जैसा फूल किसको बनाया है? यह तो बच्चे जानते हैं। ज्ञान का सागर वह बाप है। उनकी कितनी खुशबू है। जो अच्छे फूल व परवाने हैं, उनकी जरूर अच्छी खुशबू आएगी। वह सदैव खुश रहेंगे। औरों को भी आप समान फूल व परवाने बनाएंगे। फूल नहीं तो कली बनाएंगे। पूरे परवाने वह हैं जो जीते जी मरते हैं, बलि चढ़ते हैं अथवा ईश्वरीय औलाद बनते हैं। सन्यासी साधु आदि है, वह भी साधना करते हैं मुक्ति धाम में जाए। सभी मुक्ति के लिए ही पुरुषार्थ करते हैं, परंतु मुक्ति का अर्थ नहीं समझते। कोई कहते ज्योति ज्योत समाएंगे, कोई समझते हैं पार निर्वाण जाते हैं। निर्वाण धाम में जाने को ज्योति में समाना व मिल जाना नहीं कहा जाता है। यह भी समझते हैं हम दूर देश के रहने वाले हैं, इस गंदी दुनिया में रहकर क्या करेंगे। बच्चों को समझाया है, जब कोई इससे मिलते हो तो यह समझाना है कि यह बना बनाया ड्रामा है। सतयुग, त्रेता, द्वापर, कलयुग, यह है संगम युग। सतयुग के बाद त्रेता का भी संगम होता है। वहां युग बदलता है, परंतु यहां कल्प बदलता है। बाप कोई युगे युगे नहीं आते हैं जैसे मनुष्य समझते हैं। बाप कहते हैं जब सब तमोप्रधान बन जाते हैं, कलयुग का अंत होता है, ऐसे कल्प के संगम पर मैं आता हूं। युग पूरा होता है तो 2 कला कम होती है। यह तो जब पूरा ग्रहण लग जाता है तब मैं आता हूं। मैं युगे युगे नहीं आता हूं। यह बाप बैठ परवानों को समझाते हैं। परवानों में भी नंबरवार है। कोई तो जल मरते हैं, कोई फेरी पहन चले जाते हैं। श्रीमत पर चल नहीं सकते। अगर कहां श्रीमत पर नहीं चले तो फिर माया पछाड़ती रहेगी। तो बाबा म्हणता है, कल्प के अंत समय में मैं आता हूं और फिर जो मेरे सच्चे परवाने बनते हैं, बाबा म्हणता है वो जो सच्चे परवाने हैं वो खुशबूदार फूल बन जाते हैं। दोन्हीचं कनेक्शन बाबांनी जोडलेलं आहे।
जो परवाने बनते हैं वो खुशबूदार फूल बन जाते हैं. परवाने म्हणजे क्षमावर फिदा होणारे, संपूर्ण समर्पण. क्षमा एक शिवबाबा आणि त्याच्यावरती संपूर्णपणे समर्पित होणारे आपण आत्मे. जसं ते दिवा लागलेला असतो आणि त्याच्यावरती तो पतंगा एक कीटक येतो, कोणी त्याच्यामध्ये भस्म होऊन जातो, स्वतःचं अस्तित्व संपून घेतो आणि कोणी राऊंड मारून निघून जातो. तर तसं बाबा म्हणताय की जो मुझ पर संपूर्ण रीती से समर्पित हो जाते. असं नाही की त्याच्यामध्ये आपण विलीन व्हायचं आणि जळून खाक होऊन जायचंय, आपलं अस्तित्व संपून टाकायचंय. पण बाबा म्हणतात सच्चे परवाने वो जो सच्चे दिल से मुझ पर बली चढते, म्हणजे मन, बुद्धी आणि संस्कार संपूर्ण रीतीने बाबांना अर्पण करून टाकतात. ऐसे सच्चे परवाने. और ऐसे जो सच्चे परवाने हैं वो खुशबूदार फूल बन जाते हैं. बाबांना मन बुद्धी अर्पण करून टाकली तर आपल्याद्वारे सुगंध निघायला लागतो, ज्ञानाचा सुगंध. गुलाबाच्या फुलाला आपण बघायचंय. गुलाबाचं फूल सुंदर, अतिशय सुंदर फूल, अतिशय चांगला त्याचा सुगंध. पण राहतो कशामध्ये? काटे असतात आजूबाजूला, तरी सुद्धा तो फुलायचं सोडत नाही, सुगंध द्यायचं सोडत नाही. तर तसं बाबा म्हणताय ये दुनिया कांटों का जंगल है, यहाँ कांटे ही कांटे हैं, तुम्हें ज्ञान की सुगंध फैलानी है. ज्ञानाचा सुगंध सगळीकडे पसरवणारे तुम्हाला खुशबूदार फूल बनायचंय. हम रूहे गुलाब है, हम आत्मा गुलाब है, गुलाब जैसा अपने आप को महसूस करना है. माझ्याद्वारे आता सुगंधच पसरला पाहिजे सगळीकडे. भले काटे सगळे दुःख देणारे, आसपास सगळं वातावरण खराब आहे, सगळं काही आहे, पण मी गुलाबाचं फूल आहे. गुलाबाचं फूल कचऱ्यामध्ये जरी आलेलं असेल, ते झाड कोणत्या एकदम खराब ठिकाणी जरी आलेलं असेल तरी तो फुलतोच, चांगल्या प्रकारे फुलतो, सुंदर दिसतो आणि सुगंध पण पसरवतो. तो दुर्गंध नाही पसरवत कचऱ्यामध्ये जरी आलेला आहे तरी. तो ऐसे ये दुनिया गंदी दुनिया है, छीछी दुनिया है, लेकिन यहाँ पर हमें गुलाब के फूल जैसा रहना है आणि सुगंध पसरवायचे, ज्ञानाचा सुगंध पसरवायचा सगळीकडे. आणि त्यासाठी सच्चा परवाना बनायचे. ऐसे नहीं कि फेरी लगाकर जाने वाले, आते हैं कभी नहीं आते, ऐसा नहीं बनना है. हमें बाबा पर संपूर्ण रीति से बलि चढ़ना है, मन बुद्धि से बाबा को अर्पण हो जाना है, संपूर्ण रीति से. मेरा कुछ नहीं है, सब कुछ बाबा का है. आणि जो जुने जे संस्कार आहे, जुना स्वभाव आहे, त्याला खाक करून टाकायचे, त्याला संपवून टाकायचे. ते सच्चा परवाना. स्वतःचं अस्तित्व नाही संपवायचे, पण जे बाबांचं बनण्याच्या आधीचा आपला जन्म होता आणि त्याच्यामध्ये आपले जे स्वभाव संस्कार होता त्याला खाक करून टाकायचं. अभी मेरी कोई निंदा करता है, कोई अपमान करता है, कोई मुझसे ठीक से बात नहीं करता है, प्रॉब्लम खड़े करता है, परिस्थितियां लाता है, बिलकुल त्याच्यापेक्षा आपण न्यारा होऊन जायचे. त्या सगळ्या विचारांपासून आपण दूर निघून जायचे. मैं तो बाबा का फरिश्ता हूं, मैं तो बाबा की परी हूं. बस हा एकच संकल्प आपल्याला इथले जे काही दुःख देतात वेगवेगळ्या प्रकारचे, त्या दुःखापासून दूर घेऊन जाईल. तो परवाना ऐसा बनना है जैसे मेरा वो पुराना जन्म था, और वो जो आत्माएं मुझे दुख देती है वो मेरे पुराने जन्म को देखती है, लेकिन मैं नया बन चुका हूं. मैंने अपना पुराना बाबा पर बलि चढ़ा दिया, समर्पित कर दिया, और मैं नया बन गया हूं. या भावनेने आपण राहू, या भावनेमध्ये राहू आपण, तर मग आपल्याद्वारे ज्ञान, गुण आणि शक्तीचा सुगंध तर पसरेलच, पण त्याच्यासोबत आपण इथली जी गंदगी आहे, जे आपल्यावरती पण तो चिखल ओतताय, टाकताय, त्याच्यामध्ये पण आपण परेशान नाही होणार. ते बघायचं, ते गुलाबाचं फूल, त्याच्यावरती कोणी चिखल जरी टाकला, कोणी काही जरी केलं, त्याला असं पूर्ण पिरगळलं जरी, तरी तो त्याचा सुगंध सोडत नाही, सुगंध समाप्त नाही होत त्याचा. तर तसं आपल्याद्वारे जो आपण जेव्हा बाबांवरती सगळं काही जुनं समर्पित करून टाकतो, तेव्हा आपल्यामधून तो गुणांचा सुगंध पसरायला लागतो. तर हा गुणांचा सुगंध
आपल्याला सगळ्यांना द्यायचं आहे. जितकं आपण शक्तिशाली बनत जाऊ, जितकी आपली आत्मिक स्थिती मजबूत होत जाईल, जितकं आपलं बाबाविषयीचं प्रेम वाढत जाईल, हा सुगंध दूर दूर पर्यंत जाईल. जे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येतील त्यांनाच नाही, पण गुप्त रीतीने सगळ्या दुनियेमध्ये हा सुगंध पसरू शकतो. इतकी आपल्यामध्ये ताकद आहे. असं बाबांनी काल सांगितलं की या स्पीडचा तुम्ही उपयोग करून घ्या. खूप स्पीड आहे आत्म्यामध्ये, या स्पीडचा उपयोग करून घ्या. ते स्पीडमध्ये आपले व्हायब्रेशन आता सगळ्या दुनियेमध्ये आपल्याला पसरवायचे आणि त्यासाठी बाबांचा सच्चा परवाना आपल्याला बनायचा आहे. यह एक ही बाप है जो आकर दुखधाम से निकाल सुखधाम का मालिक बनाते हैं. तुम कहेंगे अभी हम नर्क के मालिक हैं. दुनिया को तमोप्रधान तो बनना ही है. सब पतित है, तब तो पावन के आगे जाकर नमस्ते करते हैं. मनुष्य सन्यासियों आदि को गुरु बनाते क्योंकि वह पावन है. समझते हैं गुरु द्वारा पावन नहीं बनेंगे तो सद्गति कैसे होगी, परंतु फॉलो तो करते नहीं. गुरु लोग फिर उनको कहते भी नहीं कि तुम फॉलो कहां करते हो, पवित्र कहां बनते हो. यहां तो बाप कहते अगर तुम पावन निर्विकारी बनते हो तो मेरे फॉलोअर हो, नहीं बनते हो तो तुम फॉलोअर नहीं हो. बाबा म्हणतात ते संन्यासांकडे जातात, दुनियावाले भक्त संन्यासांकडे जातात आणि ते असं समजतात की त्यांच्याकडे गेल्यामुळे, त्यांचं दर्शन केल्यामुळे आपण पावन बनून जाऊ आणि सद्गती होईल. नाही गेलं त्यांच्याकडे तर आपण पावन कसं बनणार आणि सद्गती कशी होणार. तर बाबा म्हणतात पण त्यांच्याकडे जाऊन कोणी पावन तर बनतच नाही. भले तो संन्यासी पवित्र राहत असेल, तो संन्यासी भले काही विकारांपासून दूर राहत असेल, पण त्याचे भक्त तर फक्त दर्शन करूनच समाधानी आहे. परिवर्तन थोडीच करून घेतात ते स्वतःमध्ये. आणि ते गुरु लोक पण सांगत नाही की तुम्हाला पावन बनायचंय. आणि खऱ्या अर्थाने अनुकरण करणारे म्हणजे मग त्यांनी संन्यास घ्यावा. मग संन्यास घेऊन त्यांच्यासारखं पवित्रता जीवनामध्ये आणावी, कारण संसारामध्ये राहून पवित्र राहायची ताकद नाही तिकडे. बाबा म्हणतात त्यांचं जर फॉलोअर म्हणायचं, त्यांचं जर अनुकरण करणारे म्हणायचं, तर मग त्यांनी संन्यास घ्यायला पाहिजे आणि पवित्र राहायला पाहिजे, कारण त्यांच्याकडे ताकदच नाही घरामध्ये राहून पवित्र राहण्याची. लेकिन बाबा हमें कहता है कि तुम जब निर्विकारी पावन निर्विकारी बनते हो तो मेरे फॉलोअर हो, नहीं तो नहीं हो. जेव्हा तुम्ही पावन बनता, जेव्हा तुम्ही पवित्रता आणता जीवनामध्ये आणि निर्विकारी बनता, जेव्हा तुम्ही आपल्या जीवनामधून विकारांना हद्दपार करून टाकता, निर्विकारी स्थितीमध्ये राहायला लागतात, तेव्हा मी म्हणेल की माझे फॉलोअर आहे, माझे अनुकरण करणारे. आपल्याला बाबा घर सोडून संन्यास घ्यायला नाही लावत, इथंच ताकद देतो. तो संसारामध्ये राहूनच पावन बनण्याची आणि निर्विकारी बनण्याची ताकद देतो. तो बाबा म्हणते संसार में रहते हुए ज्ञान के आधार पर ऐसा चल कर दिखाओ. सन्यासी ऐसे नहीं कहेंगे कि फॉलो करो नहीं तो सजा खानी पड़ेगी. यह बाप कहते हैं श्रीमत पर चलो नहीं तो बहुत त्राही त्राही करना पड़ेगा. ते संन्यासी त्यांना नाही सांगत की आम्हाला फॉलो करा, म्हणजे आम्ही जसं करतोय तसं तुम्ही करा, नाही तर तुम्हाला सजा भोगावी लागेल. त्यांना माहितीच नाही पुढचं काय कार्यक्रम आहे, पुढचं कसं व्हायचंय ते माहितीच नाही. कशा प्रकारे कलियुगाचा अंत समयाचा तो नजारा असेल त्यांना माहितीच नाही. आणि ते सांगत, त्यांना माहिती, त्यांनी जर सांगायला सुरुवात केली तर कोणी भक्त त्यांच्याकडे येणार नाही. इतके जे त्यांचे लाखोचे भक्त आहे, लाखोंनी भक्त आहे, नाही येणार त्यांच्याकडे जर त्यांनी असे नियम वगैरे सांगायला सुरुवात केली तर. तो बाबा कहते लेकिन मैं कहता हूं कि श्रीमत पर चलो नहीं तो बहुत त्राही त्राही करना पड़ेगा. बाबा को सब पता है, ड्रामा पता है, अभी क्या होने वाला है वो पता है, और इसलिए बाबा कहता है कि मैं अपनी मत दे रहा हूं, सलाह दे रहा हूं. जबरदस्ती नहीं है, लेकिन मैं सलाह दे रहा हूं कि अगर तुम मेरी मत पर चलेंगे तो आराम से निकाल लोगे उस कालखंड को, जब वो महाविनाश का समय है. उस कालखंड को बहुत आराम से क्रॉस कर लोगे. और अगर नहीं चले मेरी श्रीमत पर, तुम्हारी मर्जी है, जबरदस्ती नहीं है, नहीं चले मेरी श्रीमत पर तो त्राही त्राही करना पड़ेगा. खूप भयानक दुःखांचा सामना करावा लागेल मग. लेकिन बाबा म्हणतात वो नहीं कहते, क्योंकि उनको तो भक्त चाहिए बस.
ते म्हणतात बस गुरु बिना गती नाही. जे गुरुकडे येत राहा, तुम्ही माझी आरती करत राहा, माझी पूजा करत राहा, बस एवढंच. कुठल्याही प्रकारे पवित्र बनण्याची ताकद नाही देत ते त्यांना. कुठल्याही प्रकारे पाप कर्म भस्म करण्याचा रस्ता नहीं दाखवत. लेकिन भगवान हमें पवित्र बनने की ताकत भी देता है, देवता बनने का रास्ता भी बताता है. वो तो समझते हैं आत्मा निर्लेप है, परंतु नहीं, आत्मा ही सुख दुख देखती है, यह कोई भी समझते नहीं. बाबा बार बार समझाते, बच्चे मंजिल बहुत भारी है. इस समय तुम पुरुषार्थ करते हो जबकि दुखी हो. तुम जानते हो सतयुग में हम बहुत सुखी रहेंगे, वहां यह पता नहीं रहेगा कि हमको फिर दुखधाम में जाना है. हम सुख में से आए, कितने जन्म लेंगे कुछ भी नहीं जानते. अभी तुम जानते हो कि ऊंच कौन ठहरे. तुम ईश्वर की औलाद होने के कारण जैसे ईश्वर नॉलेजफुल है, तुम भी नॉलेजफुल ठहरे. अभी तुम ईश्वर के बच्चे हो, देवताएं थोडी ईश्वर के बच्चे कहलाएंगे. बाबा म्हणताय आता तुम्ही श्रेष्ठ आहे. देवता ईश्वराचे बच्चे नाहीये. नाहीये म्हणजे डायरेक्ट नाहीये, परिचयच नाहीये, माहितीच नाही, कनेक्शनच नाहीये, संबंधच नाहीये. आता तुम्ही श्रेष्ठ है बाबा म्हणताय, क्योंकि अभी तुम डायरेक्ट मेरे बच्चे हो. बच्चे बने भी हो, जानकारी भी है, समजते भी हो, संबंध भी जोडा आहे. आणि म्हणून बाबा म्हणतात की हे जे ब्राह्मण जीवन आहे हे देवता ही जीवनापेक्षा खूप श्रेष्ठ आहे, खूप वरच्या लेवलचं आहे. अभी तुम ईश्वरीय औलाद हो, परंतु नंबरवार. विसरत नाही बाबा. बाबा म्हणतात ईश्वरीय औलाद तो हो, सब मेरे बच्चे, लेकिन नंबरवार. लेवल अपनी अपनी पुरुषार्थानुसार है. कोई तो बड़े मस्त है, समझते हैं हम तो बाबा की मत पर चलते रहते हैं. जितना मत पर चलेंगे उतना श्रेष्ठ बनेंगे. बाप सम्मुख बैठ बच्चों को समझाते, बच्चे देह अभिमान छोड़ो, देही अभिमानी बनो, निरंतर याद करो. परंतु सदैव याद कर नहीं सकेंगे. याद रहेगी नंबरवार पुरुषार्थ अनुसार, सो भी रिजल्ट अंत में निकलेगी. बाप तो है ही सुखदाता, ऐसे नहीं कि दुख भी बाप ही देते हैं. बाप कभी बच्चे को दुख नहीं देते. बच्चे अपनी उल्टी चलन से दुख पाते हैं, बाप दुख नहीं दे सकते हैं. दुखदाई खुद बनते हैं, माया के बन पड़ते हैं. ईश्वर की मत तुमको अभी मिलती है. ईश्वरीय मत की रिजल्ट 21 जन्म तक चलती है. फिर आधा कल्प माया की मत पर चलते हैं. ईश्वर एक ही बार आकर मत देते हैं. माया तो आधा कल्प से है ही है, मत देती ही रहती है. माया की मत पर चलते 100% दुर्भाग्यशाली बन पड़ते. तो जो अच्छे अच्छे फूल हैं वह इसी खुशी में सदैव मस्त रहेंगे. बाबा म्हणता ईश्वर के बने हो, इसी खुशी में सदा मस्त रहना है. भगवान हमारा बाबा है, हमारा बाप है, वो हमें कभी दुख नहीं दे सकता है, वो दुख नहीं देता है. सुख की दुनिया हमारे लिए लेकर आता है. फिर हम माया की मत पर चलकर 100% दुर्भाग्यशाली बन जाते हैं. बाबा म्हणते मैं एक ही बार आकर अपनी मत देता हूं और माया तो 2500 साल से मत दे रही है तुमको. मैं एक ही बार आता हूं संगम युग में और मेरी मत की रिजल्ट 21 जन्म तक चलती है. मी जे मत देतो आणि तुम्ही त्याच्या मतावरती चालता, त्याचा रिझल्ट, त्याचा परिणाम 21 जन्म तुमच्या सोबत राहतो. 21 जन्म तुमचं सुखदायी जीवन राहतं. लेकिन माया की मत पर चलकर 63 जन्म तक तुम दुख पाते हो. तो अभी जिस माया ने हमको दुख दिया है, जिन विकारों ने हमको दुख दिया है, जिन विकारों के आधार से हमने अपने जीवन को चलाया है, उन विकारों को संपूर्ण रीति से त्याग देना है. कोणत्याच कारणाने त्यांना वापरायचं नाही आपण. आता बाबा म्हणते अभी मेरी मत पर चलोगे तो ये मत, इस मत की रिजल्ट 21 जन्म तक तुम्हें सुख देती रहेगी. 21 जन्म, 8 सतयुग के, 12 त्रेता के और ये संगम युग. 21 जन्म अगर हमें अपने सुखदायी बना लेने हैं तो अभी सिर्फ और सिर्फ और सिर्फ बाबा की श्रीमत हमारे लिए सर्वोच्च होनी चाहिए. दुनिया वालों की मत पर, मनुष्य की मत पर, शास्त्रों की मत पर, सब पर चलकर देख लिया. बाबा म्हणते ये द्वापर से मिली हुई मतें हैं जो जिसमें विकारों का समावेश था.
अब उसको त्यागना है और बाबा के मत पर चलना है 21 जन्म सुख पाने के लिए। अच्छे अच्छे फूल है, वह इसी खुशी में सदैव मस्त रहेंगे। नंबरवार तो है ना, परवाने कोई तो बाप के बन श्रीमत पर चल पड़ते हैं। अक्सर करके गरीब ही अपना पूरा पोता में लिखते हैं। साहूकारों को तो डर रहता है कि कहा हमारे पैसे न ले ले रे। बाबा काही वाटतं खूप पैशावाले, त्यांना वाटतं जर इकडे खूपच कॉन्टॅक्ट मध्ये आलो, खूपच जायला लागलो तर कधी असं होईल की अभी ये करना है, आप पैसे दे दो, इतने दे दो, है आपके पास, ऐसे भी मिट्टी में मिल जाने वाले हैं। तो उनको डर लगता है कि अपने को कहेंगे हमको पैसे दे दो। बाबांनी सांगितलेले मागणे से मरणं भला। कोणाकडूनही काही, ज्याची त्याची इच्छा, ज्याचं त्याचा परिवार आहे, परिवारासाठी त्याला जे लावायचे ते लावायचे, सेवेसाठी जे धन लावायचे ते लावायचे। जबरदस्ती तो कोणालाच नहीं है। लेकिन बाबा म्हणते जिनके पास ज्यादा रहता है उनको डर रहता है, ये हमसे मांग लेंगे। तो साहूकारों को तो डर रहता है कि कहा हमारे पैसे न ले वे। साहूकारों के लिए बड़ा मुश्किल है। म्हणतात गरीब आहे तुम्ही संगम युगामध्ये तो खूप चांगलं आहे। बाप कहते मैं गरीब निवास हूं, दान भी हमेशा गरीब को ही किया जाता है। सुदामा की बात है ना, चावल चपटी ले उनको महल दे दिया। तुम हो गरीब, समझो कोई के पास 25-50 रुपया है, उनसे 1-2 आना देते हैं। साहूकार 50,000 दे तो भी इक्वल हो जाता है, इसलिए गरीब निवास कहा जाता है। ज्याच्याकडे जेवढं आहे बाबा म्हणताय त्याच्या तुलनेमध्ये तो जे काही ईश्वरीय सेवेमध्ये लावतोय, बाबा म्हणताय समजा एखाद्याकडे 50 रुपये आहे, त्याने त्याच्यातला 1 आना दिला, आणि साहूकाराकडे करोडो रुपये त्याच्यातले त्यांनी 50,000 दिले, तर बाबा म्हणताय दोघांचं भाग्य सेम बनेल। असं नाही की त्याच्याकडे 50,000 त्यांनी जास्त दिले म्हणून त्याचं भाग्य जास्त बनेल। त्याच्याकडे जेवढं ज्याच्याकडे आहे त्याच्यापैकी ज्याने जेवढं ते ईश्वरीय सेवेमध्ये लावलं त्या हिशोबाने त्याचं भाग्य बनेल। असं नाही की मग श्रीमंताचंच भाग्य बनलं असतं। लेकिन भगवान को गरीब निवास क्यों कहा जाता है? क्योंकि वो गरीबों के मन को जानता है, उनको दिल से की हुई सेवा को जानता है, और इसीलिए उनका भला हो जाता है। त्याच्यासाठीच बाबा म्हणताय सुदाम्याची कहाणी बनलेली आहे। ती काही तशी कहाणी नाहीये। हे सुदामा म्हणजे आपण बाबांचे बच्चे, ज्यांच्याकडे आता काहीच राहिलेलं नाहीये। त्या तुलनेमध्ये, सत्युगाच्या तुलनेमध्ये आपण आता सुदामे झालेलो आहे, गरीब ब्राह्मण झालेलो आहे आपण आता। आणि आपण आता ईश्वरीय सेवेमध्ये जे काही लावू त्याचा परिणाम आपल्याला सत्युगामध्ये महल मिळणार आहे। साहूकार लोग तो कहते हमको फुर्सत नहीं मिलती। कारण काय? क्योंकि पूरा निश्चय नहीं है। बाबू म्हणते फुर्सत तो मिल ही सकती है, निकाल ही सकते हैं, लेकिन क्यों नहीं मिलती फुर्सत? क्योंकि पूरा निश्चय नहीं है, भगवान को पहचाना नहीं है, वो नजर नहीं है, नहीं तो फुर्सत तो मिल ही जाती है। तुम हो गरीब, गरीबों को धन मिलने से खुशी होती है। बाबा ने समझाया है यहाँ के गरीब वहां साहूकार बन जाते और यहाँ के साहूकार वहां बहुत गरीब बन पड़ते। कोई कहते हम यज्ञ का ख्याल रखें या कुटुंब का रखें। बाबा कहते तुम अपने कुटुंब को बहुत अच्छी संभाल करो। भावंदे कोणाला जर प्रश्न असेल हा की मी परिवाराचं बघू की यज्ञाला सांभाळू की इथं ईश्वरीय सेवेमध्ये पैसे लावू, तर बाबा म्हणताय एक तर प्रश्न विचारायलाच नाही पाहिजे, बॅलन्सनी चालायचंय। आणि दुसरी गोष्ट प्रश्न विचारताय याचा अर्थ कमी आहे पैसे, तर बाबा म्हणताय कुटुंब का ख्याल रखो, यज्ञ का ख्याल तो रखने वाले बहुत है। पैशाची कमी आहे तर आपल्या परिवाराला सांभाळणं ही पहिली जिम्मेदारी आहे। तो बाबा म्हणताय परिवार को संभालो। अच्छा है जो तुम इस समय गरीब हो, साहूकार होते तो बाप से पूरा वर्षा ले नहीं सकते। बाबा म्हणते बरं आहे की तुम्ही गरीब आहे, इतकं नाही की करोडो आहे, खूप प्लॉट, खूप बंगले, खूप गाड्या, खूप काही आहे तुमच्याकडे, मग घेतलंच नसतं तुम्ही बाबांकडे, बाबाकडे आलेच नसते। तुम्हाला वाटलं असतं इथंच स्वर्ग आहे आणि पैशाने आपण खूप काही विकत घेऊ शकतो। तर बाबा म्हणते बहुत अच्छा है की तुम इस समय गरीब हो, आणि त्याचं असेल पैसे कोणाकडे पण त्याचा नशा नाहीये। ती गरिबी आपल्याला धारण करायची, फकीर बनायचंय कि मेरा कुछ भी नहीं, सब कुछ बाबा का है। तो हम गरीब बन गए और गरीब को ही बाबा साहूकार बनाएगा। सन्यासी ऐसे नहीं कहेंगे
वह तो पैसे लेकर अपनी जागीर बनाते हैं. बाबा म्हणताय तुम्ही गरीब आहे, मला गरीब बच्चेच पाहिजे. बाबांना जर काम करून घ्यायचंय, काही जर होत नाहीये काम, बाबा कोणालाही सांगून देईल, 1-2 जणांना फक्त. त्यांनी त्यांचे करोडो रुपये एक जण लावू शकतो बाबांच्या प्रेरणेमुळे. जसं लकीराज दादा, ब्रह्माबाबांना बाबांनी संकल्प दिला आणि त्या आधारावरती हा सगळा यज्ञ उभा राहील. एकाच्या संकल्पावर, एकाच्या संपत्तीवरती. कोणाचे पैसे नाही लागले, एकाच्या संपत्तीवरती सगळं सुरू झालं. तर तसं बाबा अजूनही प्रेरणा देऊ शकतो. जर त्याला आपलं भाग्यच नाही बनवायचंय तर तो कोणाकडूनही करून घेईल. तो बाबा म्हणताय, लेकिन मैं गरीबों के द्वारा ही उनकी पाई पाई लेकर ही उनका भाग्य बनाता हूं. लेकिन सन्यासी तो उनको तो अपनी जागीर बनानी है. तो त्यांचं बुद्धी ही असते, बुद्धीमध्ये हेच चालतं की यांच्याकडून येतील आपल्याला काहीतरी पैसे मिळतील. हे दान करणारे, हे दानशूर आहे, हे दान देतील आणि हे मोठं काम होऊन जाईल. आपला आश्रम बनेल किंवा आपलं मंदिर बनून जाईल किंवा काही पण. त्यांची त्या नजरेने ते बघतात कि ये पैसे वाला है, ये गरीब है. लेकिन बाबा म्हणता है तुम गरीब हो, ये बहुत अच्छा है. इस समय मुझे गरीब बच्चे ही पसंद है. तो बाबा म्हणते वह तो पैसे लेकर अपनी जागीर बनाते, शिव बाबा थोड़ी बनाएंगे. यह मकान आदि सब तुम बच्चों ने अपने लिए बनाए हैं. बाबा म्हणता है मुझे कुछ नहीं चाहिए, तुम पैसे लगाते हो, सेंटर वगैरह सब तुम्हारे लिए बनते हैं. मधुबन में जो भी बना है वो सब बच्चों के लिए बना है, बच्चों के काम में आना है. ब्रह्माबाबांनी सुद्धा नाही वापरलं आणि शिवबाबाचं तर कामाचंच नाहीये. यह किसकी जागीर नहीं है. बाबा म्हणताय असं नाही की ती कोणाची तरी जागीर आहे. मधुबन मध्ये जे काही बनलेलं आहे किंवा सेंटर जे आहे कोणा एकाच्या मालकीचं नाहीये. ये भगवान का है और बच्चों का, भगवान के बच्चों का. यह तो टेम्पररी है क्योंकि अंत समय बच्चों को यहां आकर रहना है. बाबा म्हणताय मधुबन मध्ये जे काही बनतंय आता ते टेम्पररी आहे. असं नाही की सतयुगाची तयारी चाललेली आहे, सतयुगामध्ये ते कामात नाही येणार आहे. बाबा म्हणताय ये क्योंकि अंत समय बच्चों को यहां आकर रहना है. आणि म्हणून ते बिल्डिंगचं मला सगळ्यात पहिले तर डाऊट तोच होता. मी जेव्हा ज्ञानामध्ये आलो, विनाश व्हायचे, सगळं संपायचं, मग इकडे तर कामच चालू आहे यांचे. मोठे 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 बनवत चाललेले बिल्डिंग्स वगैरे मधुबनमध्ये. जर हे म्हणताय संपायचंय तर मग कशाला बनवताय एवढे सगळे. आणि मग बाबा बऱ्याच पुढे मुरल्यामध्ये क्लिअर झालं. बाबांनी सांगितलेलं आहे की ये असाइलम बनेगा, शरण स्थली बनेगी, अंत समय में ये सब बच्चों के काम में आना है. आणि म्हणून बनवत आहे. आणि याच्यामध्ये हा खूप महत्वपूर्ण शब्द बाबांनी टाकलेला आहे की टेम्पररी आहे. हे तात्पुरतं बनवलं जात आहे का, असे पैसे तर संपून जाणार आहे. मग त्या पैशातून जे बच्चांचे पैसे, त्या पैशातून जर ते बनवले, तिथं राहण्याचे स्थान बनवले, तर अंतिम समयाला बच्चे तिथं येऊन राहतील आणि मग विनाशामध्ये सेफ राहतील. तिथून सगळ्या दुनियेला सकाश देतील. त्यासाठी ही तयारी चाललेली आहे. तो क्योंकि अंत समय बच्चों को यहाँ आकर रहना है, हमारा यादगार भी यहाँ है, पिछाड़ी में यहाँ आकर विश्राम लेंगे, बाप के पास भागेंगे वह जो योग युक्त होंगे. बाबा म्हणतात जे योग युक्त असतील ते माझ्याकडे येतील. तिथं मधुबनमध्ये माझ्याकडे म्हणजे बाबा तर सगळीकडे, पण तिथं सगळ्यात सुरक्षित स्थान राहणार आहे. ते जेव्हा महाविनाशाचा भयानक कार्यक्रम चालू राहील, जगातलं सगळ्यात सुरक्षित स्थान राहील मधुबन. तिथून आपण सगळ्यांना सकाश देऊ शकतो. बाबा म्हणताय लेकिन कौन आएंगे वहां पर, जो योग युक्त होंगे. कब? योग युक्त अभी. असं नाही की विनाश होईल त्यावेळेला मी योग लावेल बाबांशी, बाबा मला बोलून घे, ऐसे नहीं. अभी से जो योग युक्त रहेंगे, जिनका बाबा के साथ कांटेक्ट अच्छा है, जिनका कनेक्शन अच्छा है, जो बाबा से बहुत प्यार करते हैं, जिनका बाबा के साथ संबंध है, वो जो सिर्फ इस दुनिया में निमित्त मात्र है, इस दुनिया में अटके नहीं है, इस दुनिया के प्रभाव में नहीं है, कलयुग जैसा सोचते नहीं है, ऐसे बच्चे योग युक्त बच्चे, और ऐसे बच्चों को बाबा टचिंग देगा अंत समय में, और वो बच्चे बाबा के पास पहुंच जाएंगे. बाबा ने सांगितलेलं आहे जो जिनको जिनको आना होगा वो आ जाएंगे मधुबन, और आखरी ट्रेन बंद हो जाएगी. जसं कोरोनामध्ये ते दाखवून दिलं बाबांनी की आजपासून आता या ट्रेन बंद, आजपासून बस बंद. तसं बाबा म्हणताय अंतिम वेळेला पण ज्यांना पोहोचायचं ते पोहोचून जातील आणि येण्या जाण्याचे रस्ते सुद्धा बंद होऊन जातील.
तर त्यासाठी आतापासूनच आपण बाबांशी योग वाढवायचे, कनेक्शन वाढवायचे, संबंध वाढवायचे. उन्हों को मदद मिलेगी, बाप की बहुत मदद मिलती है. तुम जानते हो हमको यहाँ बैठ विनाश देखना है. जैसे शुरू में बाबा ने तुम बच्चों को बहलाया है तो पिछाड़ी वालों का भी हक है. उस समय ऐसे फील करेंगे जैसे वैकुंठ में बैठे हैं. बहुत नजदीक होते जाएंगे. बाबा म्हणता है की त्यावेळेला सुरुवातीला भारत पाकिस्तानची फाळणी झाली, पण 300 बच्चांना बाबांनी, आणि त्यावेळेला इतकं भयानक सीन होते. हिंदू दिसला की काटून टाकायचे, मारून टाकायचे, खुनाच्या जसं रक्ताच्या नद्या वाहत होत्या, अशी परिस्थिती होती. आणि त्यावेळेला बाबा म्हणताय मी तुम्हाला दाखवलेले कसं सुरक्षित राहतात बाबांचे बच्चे. एकाला एवढीशी तर जखम यावी, काहीच नाही, बिलकुल सुरक्षित. आणि ते पण मुस्लिम एरियामध्ये राहून, सगळे हिंदू आणि मुस्लिमांच्या देशामध्ये, तो देश वेगळा झाला, त्या देशामध्ये हे राहिले सगळे. आणि त्या देशामध्ये, त्या मुस्लिमांच्या देशामध्ये जिथे एकदम भयानक अवस्था होती, तिथं बाबांनी बच्चांना सुरक्षित ठेवून दाखवलं. तर बाबा म्हणते जो जैसा शुरुआत में हुआ है, आदि में हुआ है, वैसे अंत में भी होगा. अंत में भी तुम बहुत सुरक्षित रहोगे. भले मधुबनमध्ये नाही पोहोचलो समजा बाय चान्स, आता प्रत्येकाचा ड्रामा वेगवेगळा आहे, पण आपण ज्या स्थानावरती, त्या स्थानावरती पण बाबा आपल्याला सुरक्षित ठेवेल. बाहेर भले चालू राहील तो नजारा, पण आपण बाबांशी कनेक्शन चांगले, कॉन्टॅक्ट चांगले, सेवेसाठी बाबांना आपल्याला इकडे ठेवायचं तर बाबा इकडे पण ठेवेल. लेकिन बाबा म्हणता है ऐसा ऐसा लगेगा तुम्हें कि हम जैसे कि वैकुंठ में पहुंच गए. बाहर महाभयानक सीन, बाहर कहीं आग लगी है, कहीं भूकंप हो रहे हैं, कहीं तूफान है, कहीं मारकाट हो रही है, लेकिन बाबा म्हणते तुम्हें ऐसे फील होगा जैसे तुम वैकुंठ में बैठे हो. त्या साक्षात्काराच्या स्थितीमध्ये ठेवा. पण केव्हा? जेव्हा आपण बाबांचे पक्के बच्चे बनू, जेव्हा आपण बाबांचे परवाने बनू, जेव्हा आपण खुशबूदार फूल बनून राहू, जेव्हा आपली आत्मिक स्थिती पक्की होईल, जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजू, दुसऱ्यांना आत्मा समजून त्यांच्याशी बोलायला लागू, जे नाते संबंध जे काही आहे त्याला थोड्या काळासाठी आपण समाप्त करून टाकू की ये मेरे बाबा का बच्चा है, ये भगवान का बच्चा है, हम सब साथ में रहते थे भगवान के घर में. तर मग ती पवित्रता पण येऊन जाईल, शुद्धता पण येऊन जाईल, निर्विकारिता पण येऊन जाईल. आणि अशा बच्चांना मग बाबा बिलकुल त्यांच्याकडून सेवा पण करून घेईल आणि अंतिम समयाला सुरक्षित ठेवील. सुरक्षित ठेवून सगळ्या दुनियेला त्यांच्याद्वारे व्हायब्रेशन पण जातील. म्हणून आपल्याला असा बच्चा बनायचा आहे बाबांचा, खूप खुशबूदार आणि बाबांचा एकदम पक्का गोड बच्चा बनायचा आहे. अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, देही अभिमानी बनने की मेहनत करनी है. हम आत्मा भाई से बात करता हूँ, आत्मा बोलती है, आत्मा इन ऑर्गन से सुनती है. यह अभ्यास करना है. हा मूळ अभ्यास आहे, महत्वाचा अभ्यास आहे. आणि या अभ्यासाद्वारेच आपला पुरुषार्थ चांगला होऊ शकतो. पुरुषार्थामध्ये गॅलप करू शकतो, म्हणजे आपण पुढे जाऊ शकतो, स्पीड पकडू शकतो. हा अभ्यास पक्का करायचा है. मैं आत्मा हूं, शरीर से अलग हूं, किसी से भी बात कर रहे हैं हम, उसे आत्मा देखना है, आत्मा समझकर, बाबा का बच्चा समझकर बात करनी है. कोणतंही नातं असू द्या, कोणताही संबंध असू द्या, पण आपला हा अविनाशी संबंध है कि वो बाबा का बच्चा है, भगवान का बच्चा है, हम एक घर के रहने वाले हैं. हे आपलं अविनाशी नातं आहे प्रत्येक आत्म्याशी. प्रत्येक जन्मामध्ये प्रत्येक आत्म्याशी आपण वेगवेगळ्या प्रकारचा पार्ट बजावलेला आहे. आणि आता आपला नवा जन्म झालेला आहे. जसं आपल्या ह्या शरीराच्या मागचा जन्म कुठे होता, कोणते नातेवाईक होते, कोणाच्या इथं आपण जन्म घेतला होता, कोणत्या गावामध्ये आपण राहत होतो, सगळं विसरलो आपण. तसं आता बाबांनी आपल्याला हा नवा जन्म दिलेला आहे, ईश्वरीय जन्म दिलेला आहे. आणि या ईश्वरीय जन्मामध्ये पण आपण आता फक्त आत्मिक स्थितीमध्ये राहायचंय, फरिश्ता बनून राहायचंय. संबंध आहे, पार्ट आहे, तो पार्ट बजावायचा आहे.
त्याच्यात जी जिम्मेदारी आहे, जे कर्तव्य, त्याचं सगळं पालन करायचंय, तो विषय वेगळा आहे. पण अटकायचं नाहीये त्या नात्याच्या हिशोबाने. हे जे नातं आहे हे खूप सुंदर नातं आहे आपलं. आत्मा आत्मा भाई भाई, सगळ्यात सुंदर, सगळ्यात श्रेष्ठ नातं. एका ईश्वराचे अपन बच्चे, एक भगवान के हम बच्चे हैं, और उस आधार से हम एक दूसरे को देखते रहेंगे, बातचीत करेंगे, तो गुणों की खुशबू एक दूसरे को दे सकेंगे. ज्ञान का मंथन करते रहेंगे और उस आधार से आत्मा देखकर उन्हें ज्ञान की वाइब्रेशन दे सकेंगे, गुणों की वाइब्रेशन दे सकेंगे और उनका कल्याण कर सकेंगे. जर त्यांच्याविषयी आपल्याला खरोखरच काही वाटतं नातेवाईकांविषयी, तर त्यांना आत्मा समजायचंय आणि आत्मा समजून त्यांना हा ज्ञानाचा सुगंध द्यायचा आहे. त्यांचं कल्याण होऊन जाईल. ऊंच गति के लिए पावन निर्विकारी बनना है, जीते जी मरकर पूरा परवाना बनना है. वरदान है, एक हिम्मत की विशेषता द्वारा सर्व का सहयोग प्राप्त कर आगे बढ़ने वाली विशेष आत्मा भव. जो बच्चे हिम्मत रखकर निर्भय होकर आगे बढ़ते हैं, उन्हें बाप की मदद स्वतः मिलती है. बाबा म्हणताय कोणती परिस्थिती असू दे, हिम्मत ठेवा. कोई परिस्थिति भगवान से ज्यादा बड़ी नहीं है, और इसलिए हिम्मत रखकर आगे बढ़ना है हमें. कोई भी परिस्थिति आ जाए, हिम्मते बच्चे मदते बाप. एक कदम हमारा हिम्मत का, 1000 कदम बाबा के. इसलिए हिम्मत कभी नहीं हारनी है. सदा खुश रहना है, आनंद में रहना है, और हर मुश्किल का हल बाबा के पास है. हर समस्या का हल बाबा के पास है, और हमारे लिए जो कल्याणकारी वही होता है संगम युग में. त्याच्यामुळे काय झालं आणि काय व्हायला पाहिजे होतं याची तुलनाच करायची नाही आपण. ती तुलना करणं सोडून दिलं तर टेन्शन मुक्त होऊन जाऊ. जे झालं त्याला स्वीकारायचे, आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की हिम्मत ठेवून पुढे चालायचे. आपण मुश्किलों को प्रभु अर्पण कर देना है, किसी भी मुश्किल से मेरा बाबा बडा है. तर एक तर हे जीवनामधली परिस्थिती, आणि दुसरी आहे की धारणेमध्ये प्रॉब्लेम येतो आपल्याला की माझ्याकडून नाही होऊ शकत, मी नाही करू शकत. तर बाबा म्हणतात हिम्मत का एक कदम आगे बढ़ाओ, कोई मुश्किल नहीं है, मेरे से ज्यादा मुश्किल में, किसी मुश्किल में ताकत नहीं है. तुम्हारे पास जो भी मुश्किल है, जो भी विघ्न है, उस धारणा को करने के लिए मैं बड़ा हूं. उन विघ्नों से मुझे अर्पण कर दो, मुझे बता दो, हिम्मत का एक कदम बढ़ाओ, दृढ़ संकल्प करो, तुम्हें मदद मिलेगी और तुम आगे निकल जाओगे, आगे बढ़ोगे, स्पीड बढ़ जाएगी तुम्हारी, तीव्र गति हो जाएगी. हिम्मत की विशेषता से सर्व का सहयोग मिल जाता है. हिम्मत ठेवू आपण जर कमजोर झालो तर मग दुसऱ्यांचा पण सहयोग नाही मिळत. जेव्हा आपली हिम्मत दिसते तेव्हा ऑटोमॅटिक दुसरे पण आपल्याला सहयोग देतात. इसी एक विशेषता से अनेक विशेषताएं स्वतः आती जाती है. भावंत ही विशेषता आपल्यामध्ये आणा. हिम्मत ठेवा. कोणताही प्रसंग, कोणती घटना, कोणताही प्रॉब्लेम, हिम्मत ठेवा. बाबा म्हणतात सगळ्या विशेषता, सगळ्या शक्ती तुमच्यामध्ये जागृत होऊन जाते. एक कदम आगे रखा और अनेक कदम सहयोग के अधिकारी बने. कमजोर होऊन मागे नका हटू. बाबा म्हणताय आगे चलो, आगे बढ़ो, हिम्मत रखो, देख लेंगे क्या होगा, बाबा साथ में है, भगवान मेरा साथी है, कोई मुश्किल उससे बड़ी नहीं है. इस हिसाब से आगे कदम रखो. बाबा म्हणता है सहयोग के 1000 कदम मिल जाए. यहाँ दुनिया वालों के भी मिलेंगे और बाबा की भी बहुत बड़ा सहयोग हमें प्राप्त होगा. इसी विशेषता का औरों को भी दान और वरदान देते रहो, अर्थात विशेषता को सेवा में लगाओ तो विशेष आत्मा बन जाएंगे. स्लोगन है, बुद्धि से इतने हल्के रहो जो बाप अपनी पलकों पर बिठाकर साथ ले जाए. पापणीवर कोणती वस्तू राहू शकते जी एकदम हलकी, कोणती जड वस्तू आपल्या पापणीवर राहू शकत नाही, इतकं ती नाजूक आहे. तर तसं बाबा म्हणतात असे इतके हलके बना की मी तुम्हाला पापणीवर बसून घेऊन जाऊ शकेल. म्हणजे इतके हलके बना. हलके कशाने बना? बुद्धी से. तसे या दुनियेमध्ये पण डॉक्टर लोक सांगतात की वजन वाढू द्यायचं नाही तर खूप प्रॉब्लेम होतात, मग खूप बिमाऱ्या लागतात. तो वो तो ठीक आहे, वजन तो बढ़ने नहीं देना है, लिमिट मध्ये ठेवायचं आहे. पण त्याच्यासोबतच बाबा आपल्याला शिकवतो की बुद्धी से हलका रहना है. बुद्धीचं वजन नाही वाढलं पाहिजे. बुद्धीमध्ये व्यर्थचा कचरा नाही जमा करायचा आहे. विकार, कोणाविषयी द्वेष, हे सगळ्या ज्या चुकीच्या भावना आहे
ते बुद्धीमध्ये ठेवून बुद्धीला जड नाही करायचंय. एक बाबा, त्याचं ज्ञान आणि त्याचं मंथन चिंतन, आपली जी दिव्यता आहे त्याची आठवण, आपण सतयुगामध्ये कोण होतो, कसे होतो त्याची आठवण, आपली आजपर्यंत भक्त लोक मंदिरामध्ये पूजा करतायत त्याची आठवण, हम बहुत सौभाग्यशाली आत्माएं हैं, कोटो में कोई आत्माएं हैं, भगवान की चुनी हुई आत्माएं हैं, ही आठवण जर बुद्धीमध्ये राहील, ऑटोमॅटिक तो जो कचरा आहे, त्याची धूळ आहे, त्याचे व्यर्थचं जडपण आहे, तो सगळं निघून जाईल आणि आपण बिलकुल हलके होऊन जाऊ. आणि जितके हलके आपण तितकं बाबांशी कनेक्शन चांगलं राहील, तितका संबंध चांगला जोडेल. आणि मग बाबा म्हणताय, बहुत प्यार से तुम मेरे साथ में उड़कर चले आओगे, नहीं तो फिर बीच में बहुत भयानक सजाए है, बहुत भयानक दंडे खाने पडेंगे. म्हणून बाबा म्हणताय त्याच्या आधीच आपल्या बुद्धीला मनाला हलकं करून टाका. कशाचंही ओझं मनावर ठेवायचं नाही, मन बुद्धीवरती सगळं बाबांना अर्पण करून टाकायचं. अच्छा, ओम शांती. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच समझ कर बोलो.